नमस्कार, मी निकिता. बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये आपलं स्वागत. देशामध्ये नोकऱ्यांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होते. कर्मचारी भविष्य निधी संघटना म्हणजेच EPFOच्या आकडेवारीनुसार डिसेंबर 2023 मध्ये 15,62,000 सदस्य EPFOला जोडले गेले आहेत. गेल्या 3 महिन्यातील ही सर्वात मोठी आकडेवारी आहे. या आकडेवारीवरून नोकऱ्यांच्या संख्येत वाढ होताना दिसून येते. डिसेंबर 2022च्या तुलनेत डिसेंबर 2023 मध्ये 4.62% वाढ झाली आहे. तुमचं लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स किंवा परमनंट ड्रायव्हिंग लायसन्सची मुदत संपली असल्यास तुम्ही ऑनलाईन पद्धतीने लायसन्सचं नूतनीकरण करू शकता. मात्र RTOच्या सारथी वेबसाईटवर तांत्रिक अडचणींमुळे अनेक जणांना लायसन्सचं नूतनीकरण करता आलं नाही. त्यामुळे तुमचं सध्याचं लायसन्स 29 फेब्रुवारीपर्यंत वैध राहणार आहे. त्यामुळे येत्या 29 तारखेच्या आत तुम्ही लायसन्सचं नूतनीकरण करू शकता. कोणताही आधार नंबर रद्द केला नसल्याचं स्पष्टीकरण UIDAIने दिले. वेळोवेळी नागरिकांना त्यांचा फोन नंबर, पत्ता अपडेट करण्याच्या सूचना दिल्या जातात. मात्र कोणत्याही नागरिकाचा आधार नंबर रद्द करण्यात येत नसल्याची माहिती UIDAIने दिली आहे. कर्जाचा हप्ता वाढल्याने सर्वांचीच चिंता वाढली आहे. येणाऱ्या काही दिवसात RBI त्याच्या पतधोरणात व्याजदर कमी करू शकते, अशी माहिती वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी दिली आहे. महागाई नियंत्रणात आल्यानंतर RBI रेपो दरात कपात करेल, त्यामुळे हप्ताही कमी होईल, असं गोयल यांनी म्हटलंय. 2024 मध्ये जानेवारी महिन्यात म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. तब्बल 46,70,000 नवीन खाती उघडण्यात आली आहेत. 2023 मध्ये दर महिन्याला सरासरी 22,30,000 नवीन खाती उघडली जात होती. त्या तुलनेत जानेवारी महिन्यात 46,70,000 नवीन खाती उघडण्यात आली आहेत, अशी माहिती म्युच्युअल फंडाची संघटना असलेल्या AMFIने दिली आहे. राज्य सरकारने मुद्रांक शुल्क कमी करणं किंवा चुकवलेल्या दस्तांच्या प्रकरणासाठी अभय योजना सुरू केली आहे. या योजनेत पुणे, पिंपरी चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागातील नागरिकांना अर्ज करण्यासाठी सोयीचं ठरावं, यासाठी 3 कक्ष सुरू करण्यात आलेत. बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये आज इथेच थांबूयात. पाहत रहा मनी 9 मराठी.